नाही बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून मी ऐकतो आणि मग मग झटका दाखवतो मी ऐकतो. त्याशिवाय असं एक जणाचा मंत्र्याचं विचारलं मला ते वेगळंच होतं आणि ते वेगळंच झालं. मग असं असतं मग त्याच्यामुळे मी जरा ऐकतो बी आणि मग झपकेतो. संतोष देशमुख यांच्या ते प्रकरण जे 3 आरोपी फरार आहेत त्यांचा खून झालाय असा दावा जो तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी केला. बोलले आता पण जे बघितलंच नाही, जे आपल्याला माहीत नाही, आपण ते आमचं स्टेटमेंट ऐकलं पण त्याच्यावर अधिकृत बोलणं बरोबर नाही. तसं जर असेल तर मग मात्र 100% यांचे मोठाले नेते याच्यात आहेत. पण आता ज्यात माहीत नाही त्यात बोलून उपयोग नाही. पण यांनी जर नाही पकडलं मराठी तपास हातात घेणार. जे आष्टीचे आमदार आहे सुरेश धस त्यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण उचलून धरलं, अमोल मिटकरी असं म्हणतात की कोणीतरी सुरेश धसांना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याची सुपारी दिली. राजकारण बघू नये त्यांनी सुद्धा, ते कोण आहे त्यांनी राजकारण बघू नये. लेखी बाळेवर भाषणं त्यांनी खूप केलेली आहेत. खूप बहुजन अमकं तमकं खूप बोललेलं आहे. जरा लेखी बाळीकडे बघाव. कोणी बोलायला लागला म्हणून बोल नाही, तू बोल, तू बी बोल, टीका नको करू नुसती. या मॅटर मध्ये नाही, या मॅटर मध्ये लेकीच्या आणि त्या संतोष भाईच्या पाठीशी सगळे नेते उभा राहिलेत. एकच नाही नुसतं, त्यात एकच नाही, सगळेच. कोणीच राजकारण त्यातला आमदार, माजी आमदार, कोणचा नेता, कोणचा खासदार, माजी खासदार, तिथले काही मंत्री सुद्धा, काही जण राज्यातले मंत्री सुद्धा राजकारण करत नाहीत. सगळे पाठबळ देत आहेत मुलीकडं. काही ना उकळ्या फुटत असतात जातीवादाच्या रोषातून. काही जण याला म्हणत असतील की हे राजकारण करायले जे बोलतात ना नेते, त्यांना म्हणत असतील. काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील, काही जातीवादी आमदार सुद्धा म्हणत असतील की हे राजकारण करतात. पण हे राजकारण नाही. एका मुलीच्या न्यायासाठी अख्खा बीड जिल्हा खवळून उठलाय. सगळे